परभणीमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कारागृहातच मृत्यू झाला। प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी। सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारने 25 लाखांची मदत तत्काळ द्यावी अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली। सोमनाथ सूर्यवंशी यांचा कारागृहात मृत्यू झाला। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार वर्षा गायकवाड आहे, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करतोय। ताई, सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झालेला आहे नक्की काय कारण वाटतं? एक तर परभणीमधली जी परिस्थिती आहे जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हाताळण्यामध्ये राज्य सरकारचं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते दुर्लक्ष झालं आणि त्या हाताळता त्यांना आले नाही असं माझं म्हणणं आहे। कारण परभणीमध्ये जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर जे संविधानाची विटंबना झाली होती त्यावेळेला आम्ही जनतेला शांततेचं आवाहन केलं होतं। त्याच वेळेला जर व्यवस्थित कारवाई झाली असती, कडक कारवाई झाली असती तर हा उद्रेक बाहेर नसता आला। दुर्दैवाने तो उद्रेक बाहेर आला आणि त्याच्यामध्ये मग दगडफेक आणि बाकीचे प्रकार झाले, ज्याच्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये असलेला सोमनाथ सूर्यवंशीबद्दल जे आपण बोलतोय त्याची त्या ठिकाणी जो आहे तो दुर्दैवाने मृत्यू झाला। आणि आम्ही तीच मागणी करतोय की त्याच्या मृत्यूची जी आहे ते पूर्णपणे SITच्या माध्यमातून चौकशी व्हावी, त्याच्या कुटुंबियाला जे आहे ते आर्थिक मदत व्हावी 25 लाखाची, आम्ही मागणी करतो। परंतु हे प्रकरण ज्या तऱ्हेने हाताळलं गेलं, दुर्दैवाने हे प्रकरण पूर्णपणे हलगर्जीपणाने या प्रकरणाकडे जे राज्य सरकारने बघायला पाहिजे होतं। कारण राज्य सरकार हे फक्त मंत्रिमंडळ बनवण्यामध्ये बिझी होतं, मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होते आणि ज्यावेळी परभणीमध्ये ही घटना होत होत्या त्यावेळी जे लक्ष द्यायला पाहिजे दिलं नाही, दुर्दैवाची गोष्ट। आणि त्यामुळे हे चिघळत गेलं। आज कर्फ्यूचं वातावरण त्या ठिकाणी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये एक वेगळं वातावरण आहे, कारण त्या निरपराध लोकांवर सुद्धा अटक करण्याचं काम चाललेलं आहे, केसेस घेण्याचं काम चाललं आहे। त्यामुळे समाजामध्ये असंतोष आहे। आम्ही सुद्धा समाजाला सातत्याने सांगतो की शांतता ठेवा, संयम ठेवा, पण शेवटी राज्य सरकारने पण ती भूमिका घेतली पाहिजे ना, ही आमची भूमिका आहे। तर या सगळ्या प्रकरणावरती आता राज्य सरकार नक्की काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।